भाजी करायचा कंटाळा आलाय आणि तोंडाची चव पण गेली तर चिंता कशाला करताय। मार्केटमध्ये छान लाल मिरची आली आहे। आपण तोंडाची चव वाढणारी आणि भाजी नसेल तर आयत्यावेळी पटकन घेता येईल असं लाल मिरचीचं चटपटीत लोणचं बनवतोय। हे तुम्ही गरमागरम भाताबरोबर चपाती, फुलका, भाकरी कशाही सोबत खाऊ शकता। एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर एन्जॉय करा। अर्धा किलो लाल मिरची घेतली आहे। असे छान फ्रेश आता मार्केटला आले। याला धुवून घेतलं आणि सुकून घेतलं। चांगलं कापडाने पुसून घ्यायचं आणि हे असे दांड्या काढून घ्यायच्या। अर्धा किलो मिरचीसाठी आपल्याला इथे 125 ग्रॅम चिंच लागणार। हे साफ करून घेतले, त्यातल्या बिया वगैरे काढून घेतल्या आणि रेषा त्याच्या। 125 ग्रॅम मीठ आणि इथे पाव कप आपण लसूण पाकळ्या घेतल्या। इथे आता आपण मीठ टाकून घ्यायचं। मी इथे जाडं मीठ वापरलं आहे आणि चिंच आणि मीठ हे पहिल्यांदा फिरवून घ्यायचं मिक्सरला, म्हणजे चिंच व्यवस्थित बारीक होते मिक्सरला मिठासोबत। तशी जर चिंच वापरली तर ते व्यवस्थित बारीक होत नाही। आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया। हे बघा, असं आपलं मीठ टाकल्यामुळं चिंच छान बारीक होते। हे बघा, चांगली बारीक वाटून घ्यायचं। आता यात आपण लसूण पाकळ्या घेतल्या त्या घालते आणि हे मिरची छोटे असे तुकडे करून घेतले, म्हणजे ते बारीक व्हायला लवकर बारीक होतात। हे पण घालून घेते मिरची टाकून यात आपल्याला 1 चम्मच हळद घालायची आहे। इथे 1 चम्मच हळद घालून घेते। आता हे चांगलं कोर्स वाटून घ्यायचं, एकदम बारीक नाही, जाडसर थोडं। हे बघा, अशा प्रकारे चिंच, मीठ, लसूण आणि मिरची सगळं व्यवस्थित असं झालंय। आता आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून 24 तास झाकून ठेवायचं। ते सगळे ज्युसेस ॲब्झॉर्ब होतात आणि ते 24 तासानंतर व्यवस्थित तयार होतं। हे त्याच्यानंतर आपल्याला तडका द्यायचा आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं। 24 तास हे असं झाकून ठेवायचं। इथे मी 150 ग्रॅम शेंगदाण्याचं तेल घेतलं। तिळाचं पण तेल घेऊ शकता, कारण आपण पूर्ण याला तडका देऊन फ्रीजमध्ये ठेवत आहे। थोडा याला द्यायचा असला तर आपण दुसरं तेल पण वापरू शकतो। 5-7 लसूण पाकळ्या, 4-5 मिरच्या, 2 चम्मच मोहरी, 2 चम्मच जिरे आणि कढीपत्ता। आता आपलं हे तयार पेस्ट यात टाकायची। हे जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे, 5 मिनिट सगळं तेल व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालं पाहिजे, बस। आता हे बघा 2 मिनिट परतलंय। आता 1 छोटा चम्मच मेथी पावडर आणि 1 छोटा चम्मच मोहरी पावडर हे टाकल्यावरती जास्त परतायचं नाही, 1-2 मिनिट, आणि साईडने तेल रेडी झालं की गॅस बंद करायचा। हे बघा 5 मिनिट झाले, आता गॅस बंद करते। साईडला पण तेल सुटायला लागलं। आता हे पूर्णपणे थंड करून काचेच्या भरणीत भरून ठेवायचं। मी इथे अर्धा किलो लाल मिरच्या घेतल्या, त्याचं प्रमाण सांगितलंय। तुम्ही जर 1 किलो घेणार असाल तर याच्या दुप्पट प्रमाण घ्यायचं। सगळं बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल असं लाल मिरचीचं लोणचं तयार आहे। हे बघा, माझं तर लोणचं तयार झालंय। तुम्ही पण पटापट जाऊन मिरच्या घेऊन या आणि लोणचं बनवायला घ्या। माझा हे रेसिपी लोणच्याची कशी वाटली ते कमेंट करून कळवा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा एक अशीच नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।